आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आता एक पहिलं आपलं महिला विद्यापीठ उभं राहिलं 20व्या शतकामध्ये. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये आता आपण जाऊया. मागच्या आढाव्यातून आपण पुढे आलो. त्याचा संदर्भ असा होता की 20व्या शतकातील आपलं भारतातलं पहिलं विद्यापीठ हे उभं राहिलं. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई या ज्या व्यक्ती होत्या यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना करून त्याच्यामध्ये दिव्यांग मुलं, दिव्यांग मुली, त्याच्यानंतर स्त्रिया यांच्या पालन पोषणाची संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. त्याच्यानंतर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. परिचारिका म्हणजे आपण नर्सबाई बोलतो, त्यांना नर्स बोलतो इंग्रजीमध्ये. तर त्यांचा संपूर्णपणे अभ्यासक्रम सुरू केला. त्याचं शिक्षण त्यांनी सुरू केलं सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून. तसंच त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून सरकारकडे तशी सुद्धा मागणी केली. आणि मग स्त्रियांवरील या सगळ्या अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. कारण स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान अतिशय मोलाचं असं योगदान दिलं होतं. मग स्त्री सुधारणा चळवळीमुळं आपल्या या स्त्री सुधारणा चळवळीमुळं समाजातील अन्यायकारक प्रथा या बंद पाडण्यास मदत झाली. पुढे स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडायला लागले. मग शिक्षणामुळं जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व कसं फुलून यायला लागलं. त्याच्यानंतर आपण बघतोय आपला पुढचा मुद्दा मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. या अंतर्गत आपण पाहत आहोत की अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातल्या काही धर्म सुधारणेला सुरुवात केली. तर त्यांनी काय केलं तर बंगाल प्रांतामध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज हे स्थापन केले. त्याच्यानंतर पुढे याचंच अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालं. त्याच्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे पुरस्कार केला. तसंच पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजानं केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. पुढे हिंदू समाजामध्ये काय काय चळवळ सुरू झाली बघा. हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून 1915 मध्ये हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. आणि मग हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध आणि चारित्र्य संपन्न अशी संघटना उभारायची हे त्यांचं ध्येय होतं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी इथं हिंदू धर्मातील सगळ्या जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती सुद्धा केली. पुढे काही सहभोजनादी कार्यक्रम सुद्धा राबवले. इतिहासामध्ये प्रबोधनाचा हा आविष्कार अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद आणि या सगळ्या कल्पनांनी भारलेल्या अशा या सगळ्या आपल्या समाज सुधारकांनी राजकीय क्षेत्रामध्ये अशी राष्ट्रव्यापी चळवळ उभा केलेली आहे.
आता इथं 2 तुम्हाला छोट्याशा फिती आहेत. अर्थात या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. त्याच्यामधूनच मी आपल्या उपक्रमात त्या ठेवल्या आहेत. त्या व्यवस्थित तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातून वाचायच्या आहेत. त्याच्यात काही तुम्हाला कळतंय का? काही प्रकल्प आहेत का? ते तुम्ही आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करायची. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. रामकृष्ण मिशन आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री विषयक सुधारणा. त्याच्यानंतर काही गाळलेले शब्द पर्याय दिलेले गेलेले आहेत. मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना, की जो आपला स्वाध्याय आहे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या खालच्या, त्या खालच्या स्वाध्यायामधून सुद्धा काही प्रश्नोत्तर मी आपल्या उपक्रमात समाविष्ट केलेले आहेत. तर ते पण तुम्हाला सोडवायचे आणि उपक्रमातले असतील ते पण सोडवायचे आणि त्याची आपल्या वहीमध्ये नोंद करायची. आलं लक्षात? चला पुढे जाऊया.